संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जेजुरी शहरातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महारौद्र सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 350 तरुणांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला। महारौद्र सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान सोहळ्याचे आयोजन केले होते। या शिबिराचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक तानाजी जगताप, माजी नगरसेवक सचिन सोनवणे, हेमंत सोनवणे, अजिंक्य जगताप, एनडी नाना जगताप, दिगंबर उबाळे, ईश्वर दरेकर, प्रवीण जगताप, जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त पोपट खोमणे, माजी विश्वस्त संदीप जगताप, नितीन राऊत, निलेश जगताप, माजी उपनगराध्यक्ष सदाशिव बारसुडे, सुरेश उबाळे, विशाल बारसुडे आदी उपस्थित होते। महारौद्र सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, महिलांसाठी मंगळागौर या पारंपरिक सांस्कृतिक खेळांचे आयोजन, वृद्धाश्रमात दिवाळी फराळ वाटप, दुष्काळग्रस्त भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अन्नदान आदी उपक्रम राबवले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विक्रमराजे शिंदे यांनी सांगितले। मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले जात आहेत। या उपक्रमातून एक प्रकारची देशसेवा केली जाते। असे उपक्रम राबवून मंडळाने आदर्श निर्माण केलाय, असे कौतुक आमदार संजय जगताप यांनी केलंय। या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विक्रमराजे शिंदे, सनी बारसुडे, सुजित मोरे, मनोज जाधव, शेखर जाधव, मिलिंद भापकर, गणेश जगताप, अक्षय शिवरकर, जयदीप भापकर आदींनी केलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।